गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनं। प्रभु रामचंद्र महाराज की जय। अथ तत्र दीनं स्थित्वा प्रभाते रघुनंदनाः स्नात्वा मुनिं समामन्त्र प्रणायाय चक्रमे। राम त्या ठिकाणी एक दिवस राहिले। दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी स्नान झाल्यावर चित्रकूटातनं निघालेले आहेत। 13 वर्ष एका ठिकाणी राहिले। वैशिष्ट्य आहे, भरत आणि रामांची भेट भगवंताच्या चरणचिन्हाची त्याला ओळख झालेली आहे। चरणामध्ये वज्र आहे, ते वज्र म्हणजे भक्ताचं पर्वतप्राय पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे। हे भरतानी ओळखलं। अंकुश आहे पायावरती, भक्ताच्या मनावर नियंत्रणासाठी त्या अंकुशाचा उपयोग आहे। कमळ आहे, हृदय मन दान करण्यासाठी आहे। कोमलांगी आहे। ध्वज आहे, भक्तावरती विजय मिळवायचा आहे म्हणून आहे। हे सगळं धारण केलेलं आहे। या सगळ्यांमधून पृथ्वीवर मंगल सूचकतेसाठी हे सगळे विचार आहेत। पृथ्वीच्या कल्याणासाठी, पृथ्वीच्या पावित्र्यतेसाठी हे आहे। हिते एक साधर्म्य आहे। भागवतामध्ये अक्रूर जेव्हा वृंदावनामध्ये येतात तेव्हा तिथे जी पदचिन्ह त्याला दिसतात भगवंताची, आणि त्याच्यामध्ये व्रज अंकुश, वज्र अंकुश, कमल, ध्वज हे सगळं दिसतं। आज त्याच गोष्टी भरताला तिथे दिसून आलेल्या आहेत। म्हणून त्याचा एकेकाचा अर्थ काय तो आपण पाहिला। तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर काय करावं, धर्मशास्त्रांनी काही आदेश दिलेले आहेत की तीर्थक्षेत्रात गेल्याबरोबर त्या दिवशी नेहमी उपवास करावा। हे त्या ठिकाणचं विचार आहे। आणि भगवंतावरती निरपेक्ष प्रेम करावं। गंमत आहे, प्रेम असं असतं की तिथे
मन बुद्धी चित्त सगळं संपून जातं, तर ते निरपेक्ष प्रेम ठरतं. ऐश्वर्य दृष्टी नसते, भगवत भावामध्ये सदैव साधर्म्यता असते. म्हणून या भेटीचं वैशिष्ट्य आहे. आता अरण्यकांडाला सुरुवात व्हायची आहे. आता प्रजाजन हिते येतील वेळोवेळी, अनेक प्रकारच्या तक्रारी करतील, भेटण्याचं निमित्त विलहित एक नगरी वसेल. त्यापेक्षा राम म्हणाले मी इथनं हलतो. म्हणून ते स्वतः तिथून निघाले आणि अरण्यामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. अशा प्रकाराने त्यांनी बघितलं. तिथे ही नदी आहे, ती नदी पार करून हा अयोध्येचा राजा, वनाचा राजा हा अरण्यामध्ये प्रवेश करता झाला. अत्रींचा आश्रम दिसला होता. तिथून निबिड अरण्यामध्ये गेला. अत्रींना रस्ता विचारला त्याने, मी कुठे राहावं, मी कुठल्या नगरीत जाऊ. अत्री ऋषी हसले. या सगळ्या विश्वाचा आधारभूत मार्गदर्शक तू असतानाच आम्ही तुम्हाला काय रस्ता दाखवणार. ते हसून त्यांना म्हणतात, कशाला मला विचारताय, तुम्हाला सगळा मार्ग माहिती आहे. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, हा सगळा विचारण्याच्या भागामध्ये एक काही विशेष अर्थ असतो. मुनी गच्छाम्य अहम मे मुनी मंडल मंडिताम विपनम दंडकम यत्र त्वाम ज्ञातुर्महिर्यसि. दंडकारण्यात आम्ही जातोय, पण आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत राहावं. तू जगत रमण रामा आहेस. त्यांनी वर्णन त्याचं करताना असं केलंय, जगत रमण म्हणून म्हटलेलं आहे. रघुश्रेष्ठ असा राजा आहेस, सर्वांचा आधारभूत आहेस, मार्गदर्शक आहेस. तरी तुला माझे शिष्य पुढचा मार्ग दाखवतील. शिष्यांना आज्ञा केली. आपणही काही काळ त्याच्या रामाच्या बरोबर चालले. रामाला आदरपूर्वक निरोप दिलेला आहे आणि तिथून नदी पार करून पलीकडल्या तीरावरती तिघही जण गेलेले. वैशिष्ट्य आहे, जाताना ते कसे जात होते ह्याचं बारकाईने शिवजी पार्वतीला सांगतायत. हे पार्वती, ते तिघ जण कसे जात होते अगं, तशी दृष्टी जीवानी ठेवली पाहिजे. इति प्रयत्नेन गंतव्यम सहितेन मे धनुर्गुणेन संयोत शरानपि ते दधम अग्रे यास्मिन अहम पश्चात मन्ववे धनुर्धरः आवयोर मध्यगा सीता माये आत्मपरात्मनो. तुला असं वाटेल मी काय पाहायचं तिथे, कसं जायचं, तर त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
प्रथम राम आहेत, अग्रभागे राम आहे, धनुर्धरधारी आहे. मध्यभागी सीता आहे आणि सगळ्यात शेवटी आहे तो धनुर्धर आहे, म्हणजे लक्ष्मण आहे. हे चाललेले आहेत. हे कसं आहे? शिवजी असं सांगतात की माणसाचं जीवन असं आहे, जीव, माया आणि ईश्वर ह्या तीन माध्यमातनच तो जातो. जीव दशेत आहे, माया त्याला मध्यभागात सदैव पकडत असते, ती भगवती सीतामाई आहे आणि ती त्याचं पुढचं ईश्वर आहे. ही स्थान आहेत. ईश्वर सर्वत्र आहे, मायेचं आवरण घातलं आहे. जीव आणि ईश्वरात माया असल्याने ईश्वराचं खरं ज्ञान होत नाही. तेव्हा रामानी जीवाला म्हणजे लक्ष्मणाला विचारलं, हे चाललायस ते कसा? तर राम ईश्वर, सीता माया, लक्ष्मण हा जीव. या जीवाला ईश्वराचं दर्शन हवे, त्यासाठी त्यांनी माया पटल, अविद्या पटल दूर करायला हवं. म्हणून जीवनाची चाल कशी हा उद्देश त्यांनी, हे सांगण्याचा उद्देश सांगतोय. असा चाललेला हा राम, हे सांगायचं काय? राम चालला एवढं म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण तसं नाही म्हटलं. म्हणून त्याच्या पाठीमागचं गुह्यतम काय आहे, का असं सांगितलं? अशा रीतीने हे चाललेले आहेत. जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये माया असते, हे साधकांनी ओळखावं. सीतेने आम्हा दोघांमध्ये चालत असावं. तुझी दृष्टी सर्वत्र असू देत. दंडकारण्यामध्ये राक्षसांचं फार भय असतं असं आम्ही पूर्वी ऐकलंय. ते आज प्रत्यक्ष आपल्याला दिसू लागेल. रस्त्यावर सरोवर होती, सरोवरात पांढरी तांबडी निळी कमळे होती, शोभिवंत प्रदेश होता. उत्तम पाणी तिथे दिसलं, थंडगार आणि अत्यंत सुंदर असं पाणी. ते त्यांनी प्राशन केलं. तेवढ्यात एक मोठा प्राणी कोणीतरी त्यांच्याकडे येताना दिसतोय. भयंकर दाढा होत्या, वेडी वाकडी गर्जना करत येतोय, भीती दाखवतोय. डाव्या खांद्यावर त्यांनी शूळ ठेवलेला होता, अग्राला त्यांनी मनुष्य बांधून ठेवलं होतं. अरण्यात दिसणारे श्वापद, मग ते हत्ती असो, वाघ असो, रेडा असो, तो खात असे. आपले दोरी चढवलेले धनुष्य हाती धारण करून राम लक्ष्मणांना तो म्हणतोय, हे बंदो महाराक्षस, महाकाय राक्षस, भित्र्यांना भीती उत्पन्न करण्यासाठी तुझं हे रूप ठीक आहे. आम्ही आमची धनुष्य सज्ज ठेवली आहेत. जानकी घाबरू नकोस. अशा पद्धतीने सांगितलं आणि जानकीकडे पाहून त्यांनी उपहासाने भीती दाखवलेली आहे. काय रे म्हणाले, बाल स्वरूपात असताना सुद्धा तुम्ही मुनिवेश धारण करून, बाण भाते जटा आणि वल्कल धारण करून तुम्ही इतरत्र हिंडता आहात तरी कोण? ती आकृती उन्मत्त दिसत होती. बरं, तुम्ही तर दिसायला बरेच सुंदर दिसताय. एका घासामध्ये मी तुम्हाला ग्रहण करेन, एकेकाला. कशाला वनामध्ये आला आहात? राक्षसाचं भाषण ऐकून राम म्हणाले, श्रुत्वा रक्षो वचो राम स्वयं उवाच मम अहम रामस्य भ्राता लक्ष्मणो मम सम्मताः एषां सीता मम प्राणवल्लभाः वयमागताः पितृवाक्यं पुरस्कृत्य शिक्षणार्थ भवादृशम्.
हा माझा भाऊ बरोबर लक्ष्मण आहे, मी राम आहे, ही भगवती सीता आहे. पित्याच्या वचनाचा अंगीकार करून आम्हाला ही शिक्षा दिलेली आहे आणि या शिक्षा करण्याकरता घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तो मोठ्यांदा हसू लागला राक्षस. रामा, ह्या जगतविख्यात विराधाला ओळखलं नाही का म्हणाले. या भीतीने त्यांनी त्यांच्याकडे दाखवून दिलं, पाहिलं त्याला. हे स्वरूप त्यांनी पाहिल्याबरोबर तो विराट रूप पुन्हा धारण करतो. तोपर्यंत रामाने आपल्या बाणांनी त्याचे विशाल बाहू कापून टाकले. तो मरून पडला. त्या देहातून एक विद्याधर बाहेर पडलाय, अतिशय सुंदर आहे. रामाची त्यांनी पुष्कळ स्तुती केली. पूर्वी म्हणाले दुर्वासांच्या शापाने ही अवस्था प्राप्त झाली. संसार पीडा नाहीशी व्हावी यासाठी सदा तृप्ती द्यावी. माझी वाणी तुझं नामसंकीर्तन करो, माझे कर्ण हे कथामृत प्राचन करो. हातानी तुझं अर्चन करो, मस्तकानी चरणयुगलांवर प्रणाम करो. हे सर्व शरीर तुझ्या सेवेत राहो. विशुद्ध ज्ञान अपरोक्ष ज्ञान एकरूप आहे, यात रममाण होता यावे. रामा, तुला मी शरण आलेलो आहे. रामानेही त्याला आशीर्वाद दिला. तुला दुर्मिळ अशी भक्ती प्राप्त हो हा आशीर्वाद दिलेला आहे. विद्याधरांनी तिघांना प्रदक्षिणा केली आणि उत्तर दिशेला तो निघून गेलेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी विद्याधर याचा उद्धार केलेला आहे. देव गंधर्वांनाही फार मोठा आनंद वाटला. एक एक कार्य चाललेलं आहे. विराधानी त्याला त्या ठिकाणी पुष्कळ देवाची स्तुती केलेली आहे. रामानीही त्याला वरदान दिलंय. ददौ वरम तथा प्रीतो विराध महामती. पुढे राम निघालेत. बाटेमध्ये सुतीक्ष्ण भेटलेला आहे. तो त्याला अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये घेऊन आला. सुतीक्ष्ण हा एक शब्द जरी असला तरी आध्यात्मिक अर्थ असा आहे, एकांतात चित्त एकाग्र चित्त करून एकांतामध्ये बैसून स्वस्थ चित्ताने भगवंताचं चिंतन करणारा सुतीक्ष्ण, उत्तम प्रकारचं चिंतन करणारा एकाग्रतेने. अगस्ती त्याचं स्वागत करतात. आश्रमाची शोभा वेगळी आहे. तिथे शरभंग आलेले आहेत. पापक्षय पुण्याची होत असतो. पापाचा क्षय पुण्याने होतो, तर पुण्याचा क्षय त्यागाने होत असतो. ते दान नाही, त्या त्यागात समर्पण भाव आहे. ह्याचं कारण काय आहे? तर प्रत्येक जीवाला पाप आणि पुण्य हे भोगावे लागतात. पाप तर नाही,
कारण प्रभुभेट झाली. शरभंग जो आहे तेथे पापाचा आता विषय नाही, कारण जोपर्यंत पापकर्माचा अनुशेष हा शिल्लक राहतो तोपर्यंत महात्म्यांची भेट होत नाही, सत्पुरुषांची भेट होत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. सत्पुरुष हे सुद्धा ओळखता आले पाहिजे. महात्म्याला महात्मा म्हणून ओळखणं अत्यंत कठीण गोष्ट असते. म्हणून मी आपल्याला अनेक वेळा एक गोष्टच फक्त सांगितलेली आहे की एक गोष्ट सदैव लक्षात ठेवायची, ज्यांच्या सान्निध्यात आल्याबरोबर आमचं मन बुद्धी चित्त शांत होतं, खरंच बरं वाटतं. गुड बेटर बेस्ट नाही, बरं वाटणं. बरं एकच फक्त. हे बरं म्हणजे काय? माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जे बरवे पण वाटतं, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवे बरवे पंढरपूर, आम्हाला दुसरं आता काही नको, ते बरंपण, बरवेपण. ज्या वेळेला रामाची याची भेट होते त्या अर्थी पापाचा लवलेशही नाही, पुण्य वाढतंय, परंतु जन्म आणि मृत्यू सुरू राहतं. यासाठी महत्वाची गोष्ट एक आहे, पापही नकोय, पुण्य पण नकोय. आणि ही जी अवस्था येते त्याला तिथे म्हटलेलं शरभंग. हा अवस्थेत आहे. एक शरभंग हा शिष्य आहे, तो हा अवस्थेत आहे त्या, की आता त्याला कशाचीही अवस्था म्हणजे अपेक्षाच राहिलेली नाहीये. हा त्या ठिकाणी दिसून येतो. तपस्येने पुण्य संचय झालेला आहे. पापक्षय पुण्यानी होतो, तर पुण्याचा क्षय कमी होतो भोगानी आणि एक त्यागाने. पुण्यदानाचं महात्म्य काय असेल तर कोणतंही कर्म केलं की पुण्यही नाही, पाप नाही, सगळं प्रभुचरणी असतं. म्हणून आपण कृष्णार्पण असतो म्हणतो, रामार्पण असतो असं म्हणतो, ब्रह्मार्पण असतो असं आपण म्हणतो. अप्रमेय नमस्कार शरभंजानी केला असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अप्रमेय म्हणजे काय आहे? तर ज्या नमस्कारातून कोणत्याही प्रकारची फलोन्मुखता नाही तो अप्रमेय. काहीच नाही. म्हणजे काल आपण नमस्काराचं पाहिलं, आयुष्यवर्धन काय, बल काय, ज्ञानप्राप्ती काय, भक्ती काय, एका नमस्कारातनं कसं प्राप्त होतं. पण आता ही ते असे महात्म्य ही साधना करण्या म्हणून शरभंग म्हटलेलं आहे त्याला, की अप्रमेय नमस्कार आहे. जो नमस्कार केला असता त्याला फलोन्मुखता नाही. आणि म्हणून ऋषी भेट त्यांनी ओळखलं, हा परब्रह्मरूपी नारायण आहे, ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने भूभार हलका करण्यासाठी आलाय. तोच नारायण आहे. ही लक्ष्मी जानकी आहे, शेष लक्ष्मण आहे, भरत शंख आहे, शत्रुघ्न चक्र आहे. तो शंख अवतार आणि चक्र अवतार असल्यामुळे शिवजी म्हणाले ते अयोध्येमध्येच राहिले रामाच्या नगरीचं रक्षण करायला. ते जर आले असते तर काही बिघडलं नसतं. आज्ञा एक आहे हा भाग वेगळा होता, पण ते का आले नाही त्याचं कारण शिवजी सांगतायत. त्यांनी असं हे मांडलेलं आहे तो विषय. आणि
शरभंगाने सर्वप्रथम आपलं पाप आणि पुण्य, पुण्याचा पापाचा तर विषय नाही आहे आता, तर पुण्य सगळंच्या सगळं ते रामाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आणि कसं केलंय? विनयावत, म्हणजे अत्यंत विनयपूर्व, हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणून शिवजी सांगतात, साधू कोणाला म्हणावं? जो समदर्शी आहे, समवर्ती नाही. समवर्ती म्हणजे समान धरणं, सध्याचं चाललंय ते, आम्हाला अधिकार नको का? ते समवर्ती झाले. समदर्शी, दृष्टी आमची सम बनली पाहिजे. भले तुम्हाला मिळाला अधिकार, घटकाभर धरा, प्राप्ती काय आहे? त्यांनी तुम्हाला पुरोगामी, आमच्या पुरोगामी शब्दाचा अर्थच आम्हाला समजत नाहीसा झालेला. पुरोगामी काय? या सगळ्याचा परिणाम माहितीये का? 4 दिवस झाले माझ्याकडे फोन चालले. आळंदीमध्ये तुम्ही महिलांना प्रवेश देत नाही. म्हटलं असं कुठेही नाही, आमच्याकडे सगळ्यांना या, सगळ्यांनी दर्शन घ्या, सगळ्यांनी सारखंच दर्शन. ओढाओढी झाली तरी स्त्री पुरुष दोघांनाही आहे. हो, बघितलं कार्तिकीच्या वेळेला काय माणसं 8-10 लाख लोक, प्रत्येकाला समाधीवरती दर्शनासाठी डोकं ठेवायची इच्छा. पोलीस लोकांच्या ताब्यात जाता, आमच्या ताब्यात काहीच नसतं. अहो, ते जे काही असे धरपकड करतात आणि ओढाओढी करतात, ते बघून माझाच जीव खाली वर होत होता. पण ते तरी करणार काय? एवढ्या लोकांचं दर्शन, प्रत्येकाचं दर्शन बसून कसं होणार? म्हणजे विलक्षण स्थिती. तर म्हटलं आम्ही सगळ्यांनाच देतो प्रवेश. नाही म्हणाले. ज्ञानेश्वरी वाचनाच्या वेळेला म्हणाले तुम्ही महिलांना तिथे प्रवेश करून देत नाही. म्हटलं तुम्ही कोणालाही माझ्यासमोर आणा, मी हे अवाक्षर एक खोटं. तुम्ही नवीन आलात, तुम्हाला काय माहितीये? झालं बरं. म्हटलं मी नवीन आलो, मान्य मला, पण आळंदी मला नवीन नाहीये. म्हटलं त्याला आता वर मीच उत्तर दिलं पाहिजे ना. आळंदी नवीन नाहीये. म्हटलं तुम्ही मला एक सांगा, तुम्ही पत्रकार कुठले आहात? तुम्हाला अजान वृक्ष माहिती आहे का? हा कुठे आला? मग म्हटलं तुम्हाला काय माहिती, बसून देत नाही. मग तर तिथे म्हणाले महिलांना बसूया. आता तुम्ही जरी आळंदी ज्यांनी पाहिलंय त्यांना लक्षात येईल, अजान वृक्षाच्या इथे किती जागा आहे? त्या जागेमध्ये पुरुष आणि स्त्रिया किती बसणार? की बसायला मज्जाव करत नाही होत, कोणी कुठेही बसा, ते वाचा, तिथे वाचायचं. तर सप्तशताब्दीच्या निमित्ताने, सप्तशताब्दी म्हणजे 725व्या या निमित्ताने पारायणाचं ठेवलेलं होतं. म्हटलं सगळ्यांनाच बसू देत, कोणाला मज्जाव नाही आमच्या इथे. म्हटलं तुम्हाला माहिती मिळाली असेल तर चुकीचे, नाही तर जा आणि प्रत्यक्ष बघा. नशीब म्हटलं मला फोन करून विचारलंच नाही, तर पेपर आउट करून नंतर मला गोंधळ केला असता. म्हणजे कसे उद्योग होतात ते सांगतो. समदर्शी आणि समवर्ती. समवर्तीचा अर्थ समानता ही अशी असली पाहिजे, हे समवर्ती, सगळ्यांना प्रवेश. समदर्शी म्हणजे तिथे पाहताना स्त्री आणि पुरुष हा भाव नाही. म्हणून समर्थांचा शब्द अतिशय छान आहे. मला चिमकुटा घेतला तरी मला होणारी वेदना
आणि चिमकुटा घेतलेल्याली जाणणारी वेदना एक आहे हे ज्याला कळतं तो समदर्शी आहे. समानतेने एकच स्त्री, मुलगी आहे, पत्नी आहे, बहीण आहे, मावशी आहे, आत्या आहे, त्या त्या नात्यांनीच तिला तिथे आदर दिलेला आहे. पत्नीचा अनुबंध हा त्या ठिकाणी इतरांना देऊन चालत नाही, तो व्यवहार नाही आहे. हा समदर्शीपण. प्रत्येकाला प्रत्येकाच्या नातेहित संबंधाप्रमाणे देणारा आदर ते समदर्शी. सगळं एक करा असं जर म्हटलं असतं तर काय नातं राहिलं असतं सांगा. हे त्या ठिकाणचा अर्थ आहे. म्हणून शिवजी सांगतात हे समदर्शी असतात, त्यांच्या मनात अपप्रभाव नसतो, कोणतीही वस्तूची स्पृहा नसते, इच्छा नसते. धनेषणा, पुत्रेषणा, दारेषणा ही काहीही नाही आहे. अनुभव लौकिक व्यवहारात कसा असतो, सर्व विरुद्ध असतं तरी ते सुखी असतात. हृदयामध्ये शांती असल्याने इंद्रियाचं दमन केलं जातं, सदैव संतुष्ट असतात. आणि म्हणूनच असे महात्मे असतात, त्यांना त्या ठिकाणी असं जे वागतात त्यांची अवस्था काय होते. शिवजी खरे म्हणजे एक योगी आहेत. त्यांनी लगेच तो योगमार्गाचा विषय सांगितला. डोळे बंद केल्याबरोबर ज्या जीवाला प्रकाश दिसतो तो प्रकाश म्हणजे आत्मज्ञान नाही आहे, परंतु भगवत भजन कथा श्रवण केल्यावर भगवंताची अनुभूती येते, हृदयामध्ये परमात्मा साकार होतो. त्या ते दृश्य आम्हाला डोळ्यासमोर साकार होतं, तेव्हा जन्म सफल झाल्यासारखं वाटू लागतं. ते सत्संगतीचं फळ आहे. म्हणून भक्ती म्हणजे मंगल भजन आहे. भक्ती म्हणजे हृदयातील प्रेम प्रगट होणं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या स्वरूपामध्ये त्या यांनी आपलं सगळंच्या सगळं पाप आणि पुण्य, पापाचा विषय नाही आहे पण म्हणायचा म्हणून, आणि पुण्य दोन्हीही रामाच्या चरणी समर्पण केलेलं आहे. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात श्रवंगानी त्याला आणलेलं आहे. अगस्त्य ऋषींची भेट झाली, रामाची त्यांनी स्तुती केलेली आहे. पूर्वी म्हणाले ब्रह्मदेवाबरोबर आम्ही तुमच्याकडे आलो होतो, तेव्हाच आपण ठरवलं होतं मी अवतार धारण करणार म्हणून. आपण निर्विकल्प उपाधिरहित आहात. आता या मायाशक्ती सगुण होताना कसं असणार हा विचार मी करत असतो. या मायेचं वैशिष्ट्य आहे, मी ही निर्गुणाला आवृत्त करते म्हणजे व्यक्त करते. हीच मूळ प्रकृती म्हणून आहे, सर्व मायेच्या साह्याने निर्माण होतो. सूत्रात्मा प्राण चैतन्य चेतन अचेतन एक आहे, व्यापकात एक समष्टी रूप आहे, तर अवयवी लिंग शरीर एक आहे. त्यासाठी म्हणाले जर काही आहे तर स्थूल रूपामध्ये विराट रूपही आहे आणि कर्म आणि काल यांनी जीव निर्माण होतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या वृत्ती निर्माण झाल्यात, या केवळ साक्षी ज्ञानरूपी आणि विकाररहित आहेत. हे सर्व जाणण्यासाठी साधूंची संगत हाच मोक्ष हेतू आहे. जे समचित्त इच्छारहित साधू असतात, आता आम्हाला पंचवटीमध्ये आम्ही वास करायचं ठरवतो, तिथे वास करायचा आहे. अगस्त्य म्हणाले नुसतं राहू नका, मी धनुष्य भाते खडंग देतो आणि आपण तिथे राहून ती जागा पुनीत करा. अशा प्रकारचा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. विद्या आणि अविद्या ही स्वरूप अगस्त्यांनी सांगितली.
प्रवृत्ती आणि निवृत्ती हा संसार आहे. नित्यमुक्त नित्यबद्ध उपासनेने ब्रह्मविद्येचा उदय होतो. मुक्ती निश्चित होते. मोक्षाचं कारण साधुसंग आहे आणि म्हणूनच सुटण्यासाठी सदैव मनुष्याने सत्संगतीमध्ये राहावं. सत्संगतीच्या विचाराने केलेलं आचरण निर्वासनेच्या पक्षामध्ये येतं. मोक्षाचं हे फार मोठं साधन आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. ऋषींनी रामाचं पूजन केलं, रामनाम घेत होते, परंतु अगस्त्यंनी फार सुंदर शब्द वापरला. म्हणजे शिवजींनी सांगताना सांगितलं, मंगल भजन भक्ती आहे. नाम असं घेतलं ग, मंगल भजन भक्ती असा एक शब्द इथे वापरलेला आहे. प्रेमात दोन गोष्टी असतात. एक तर ज्याच्याबद्दल प्रेम असतं त्याच्याशिवाय इतर ठिकाणी मन जाऊ नये. निरपेक्ष भक्तीचं प्रथम काम काय असतं तर मनाला सर्व बाजूतून बाहेर काढून विरक्त करणं. दुसरं काम आपल्या प्रियतमाचा स्वभाव कसा आहे हे ओळखावा, त्याचे गुण कोणते ओळखावे, त्याचे स्वरूप कसं ओळखावं, त्याचं चिंतन करावं. मन दुसरीकडून बाहेर काढून भगवंतापाशी नेणं हेच भक्तीचं काम आहे. भक्तीतील वैशिष्ट्य परमात्मा स्वतः भक्ताकडे येतात. सुतीक्ष्णाकडे राम आलेले, शर्वंगाकडे आले. भगवंताच्या प्रधान वृत्तीतनं भक्तीतनं हे घडतं. भगवंत परम कृपाळू दयाळू आहे. म्हणून आपल्याला ज्या गाठीभेटी म्हणतो आपण, तो नुसता योगायोग नसतो, तर त्यापासून हे सगळं स्वरूप निर्माण होत असतं. विद्या म्हणजे भगवंताचं करून देणारं प्रमुख ज्ञान आहे. आणि अविद्या याचा अर्थ आहे संस्कृती, बंधन त्याला म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामधूनच रजतम गुणांची निर्मिती होते. जीव हा बद्ध होत जातो आणि तो त्या ठिकाणी त्या स्वरूपामध्येच राहतो. यासाठी त्यांनी या ठिकाणी विचार सांगितला. मग दंडकारण्यामध्ये या पंचवटीमध्ये येऊन प्रभू रामचंद्र राहिले. रामाने सगळी लक्ष्मणाने सगळी तयारी केली आणि ती करत असताना एकदम त्या ठिकाणी एक पक्षी आलेला आहे. महाभयंकर पक्षी आहे. अकराळ विकराळ रूप आहे. तो जवळ येतोय असं वाटल्याबरोबर रामांनी बाण काढला. तोच तो बोलू लागला, रामा, मला कशासाठी मारतोस? मी काय तुझा अपराध केलाय? माझं नाव जटायू आहे. तू इथे जरूर राहा हे सांगायला आलो. मी दशरथाचा मित्र आहे, तुझ्या वडिलांचा मित्र आहे. हिते मी जो राहणार आहे ते तुझं रक्षण करण्यासाठी राहणार आहे. जटायू खाली उतरला. रामाने त्याला आलिंगन दिलेलं आहे. पंचवटी अतिशय उत्तम प्रकारची नगरी आहे, क्षेत्र आहे. अनेक प्रकारची झाडी झुडपं, वृक्ष, लता, वेली पुष्कळ आहे. नाना प्रकारचे पशुपक्षी आहेत. कंदमुळं, फळं पुष्कळ आहेत. लक्ष्मणाची सेवा सुरू झालेली आहे. आतापर्यंत 13 वर्षाचा काळ गेलेला आहे. अशा त्या पंचवटीमध्ये राम आता राहू लागले.
गोदावरीच्या किनाऱ्यावरती आहे. कदंब, फणस, आंबे ही पुष्कळ झाडं आहेत. एकांतात माणसांची गर्दी नसलेले रोगरहित असं स्थळ आहे. हरणं तिथे पुष्कळ आहेत. देवलोकच जणू तिथे आहे असं त्याला वाटलं. प्रत्येक दिवशी लक्ष्मण कंद, मुळं, फळं आणून देत असे. रामाची सेवा तत्परतेने करतोय. धनुष्य बाण हातात घेऊन अहोरात्र तो जागत असे. त्या गोदावरीच्या किनाऱ्यावरती ते स्नान करायचे. एक दिवस एक घटना घडली. लक्ष्मणाने रामाला एकांतामध्ये प्रश्न विचारलेला आहे. मोक्षप्राप्तीचं निश्चित साधन कोणतं आहे ते मला सांगावं. भगवन् श्रोतुम इच्छामि मोक्षस्य कांतिकम गतिम तत्वा कमलपत्राक्ष संक्षेपात भुक्तिमरसी. मला काहीतरी संक्षेपानी हे सगळं तू मला सांग, अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. हे मला सगळं जाणून घ्यायचे अशी इच्छा आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, ज्ञान आणि विज्ञान, अपरोक्ष ज्ञान हे समजून घ्या. हे घ्यायचं असेल तर भक्ती, वैराग्य आदी साधनं कोणती आहे असं विचारशील, तेही मी तुला सांगतो. प्रथम माया रूप रामांनी सांगितलं. ज्ञानसाधना ही करायची. नंतर विज्ञान, अपरोक्ष ज्ञानही सांगितलं. हे जे जाणतात ते संसार भयापासून मुक्त होतात. प्रथम माया समजून घ्यायची आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, अगाजे झालेची नाही तयाची वार्तता पुससी काही. जे झालंच नाही त्याची तू चिंता करून त्याचं वार्ता कसली पुसताय तुम्ही, असा भाग त्यांनी व्यक्त केला. तर तिथे तर ही माया काय आहे? जडाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी स्थिर असते ती आत्मबुद्धी, ती माया आहे. नाही, ती बुद्धी आहे आणि ती माया आहे. त्यायोगे संसार करतात ते अज्ञानी आहेत. मायेची दोन रूप आहेत. विक्षेप रूप म्हणजे पसारा वाढवणे, आणि आवरण म्हणजे आच्छादन घालणे. विक्षेप रूप यामध्ये येतं त्यापासून, प्रकृतीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत, स्थूल सूक्ष्म भेदरूपापर्यंत सर्व जगताचा समावेश. आवरण रूपात आच्छादन आहे. अखिल ज्ञानरूपाला आच्छादून आवरणस्थ माया केवळ परमात्म्यावरून, परमात्म्याच्या आधारावर विश्वरचना करीत असते. भ्रांतीनी दोरीवर सर्पाचा भास व्हावा याप्रमाणे हे सर्व चाललंय. मग विचार केला की हे सत्य नाही हे समजतं. मायेच्या स्थितीमध्ये संसार वृक्ष हा मूळ देह आहे. या देहामुळे स्त्री, पुरुष, पती, पत्नी, आई, वडील, पुत्र, बहिणी, भाऊ, नाती निर्माण होतात. आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. पंचसूक्ष्म भूते, अहंकार, बुद्धी, दशेंद्रिय, चैतन्याचे प्रतिबिंब, मन, मूल प्रकृती या सर्वांना क्षेत्र म्हटलं जातं. भगवद्गीतेतला क्षेत्रज्ञ विचार जो येतो तो इथे आणलेला सांगितला. हे क्षेत्र म्हणजे शरीर आहे. यात जीव निराळा असतो, तोच परमात्मा आहे. तोच विकाररहित होतो तेव्हा तो परमात्मा असतो. विकारासहित असतो तेव्हा तो जीव असतो. आता या परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी जर काही असेल तर ते साधन मी तुला सांगतो. प्रत्यक्ष होणारं ज्ञान जे असतं त्याला अपरोक्ष ज्ञान असा वेदांतामध्ये शब्द आहे. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणून व्यवहारामध्ये आपण जो म्हणतो ते प्रत्यक्ष ज्ञान असतं. हे स्वरूप सांगितलं. आता साधना सांगतो. राम म्हणाले हे सगळं प्राप्त होण्यासाठी
जीव परमात्मा आणि पर्यायवाचक शब्द आहेत. या दोहोत भेदभाव नाही. जाणण्याकरता साधन काय असतील? तर जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा एकच रूप आहे. योग वासिष्ठाचा ग्रंथाने एक भाग केला की जीव जो आहे तो इच्छा, आकांक्षा, वासनांचा कोश आहे. मुळात तोच आत्मा आहे, पण त्याच्या भोवती ढगढग येतात. म्हणजे कसे येतात? सूर्यनारायणाचा उदय होतो, पण जर बाष्पाचे पाण्याचे ढग जर आले असतील त्याच्या भोवती तर सूर्यकिरण पोचू शकतात का? पण आपण असं म्हणतो का सूर्योदय झाला नाही? तो असतोच, पण त्याचे किरण आपल्यापर्यंत येत नाहीत. ते आवरणमध्ये असतं, तेव्हा तो जीव होतो. इच्छा, आकांक्षा, वासनांचा तो कोश आहे. हे साधण्यासाठी तुला काय करायला पाहिजे ते सांगितलं. दंभ, हिंसा यांचा त्याग करावा. काया, वाचा, मनानी हिंसा घडू नये. दुसऱ्यांनी केलेली निंदाही सहन करावी. सर्वत्र सरळपणा, मन, वाणी आणि शरीर या योगाने उत्तम भक्ती करून सद्गुरूंची सेवा शारीरिक आणि मानसिक शुद्धीची गरज आहे. सदाचरणात मन स्थिर झालं पाहिजे. मन, वाणी आणि शरीर याचा निग्रह हवा आहे. विषयांची इच्छा, आसक्ती असू नये. अहंकार बुद्धीचा त्याग करावा. संसारात अनासक्त असावं. इष्ट आणि अनिष्टाच्या ठिकाणी समचित्त असावं. ईश्वराविषयी अनन्य भक्ती ठेवावी. पवित्र स्थानी वास ठेवावा. जनसमाजाशी प्रेम संबंध ठेवावेत. सत्संगती ठेवावी. आत्मज्ञानाविषयी खरोखर तळमळ असली पाहिजे. वेदांताचं चिंतन करावं. ही सर्व साधनं सांगितली आहेत. याच्यातनं ज्ञान होणं आवश्यक आहे. या साधनांनी मनुष्याला योग्य यथार्थ ज्ञान होत असतं. या गोष्टी न करता जे काही करतात ते अज्ञान आहे. ज्ञान काय आहे? तर मी चिदात्मा आहे, बुद्धी आहे, प्राण आहे, मन आहे, देह आहे, अहंकार आहे. याहून मी निराळ आहे. हा आत्मा नित्य शुद्ध ज्ञानरूप आहे. हे जो मनुष्य जाणतो ते ज्ञान शाब्दिक ज्ञान आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो ते विज्ञान होय. आणि अपरोक्ष ज्ञान आहे किंवा अपरोक्ष ज्ञान होय. आत्मा सर्वत्र पूर्ण ज्ञानानंद रूप आहे. आत्म्याचं एक रूप म्हणजे ज्ञान प्राप्ती आहे. आम्हाला आत्मा हा वेगळा दिसणार नाहीये, अनुभूतीने ओळखायचा आहे. रामांच्या सांगण्याप्रमाणे त्याची अनुभूतीने आम्ही ओळखायचं आहे. साधी गोष्ट लक्षात ठेवा. मी एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर सांगतो. कोणीतरी चित्रपट पाहताना किंवा नाटक बघताना असं दाखवलं जातं की कोणीतरी खूप आजारी आहे. जवळची व्यक्ती दूर आहे कुठेतरी. तिला काळजी वाटतीच आहे. तिला कळतंय काहीतरी आजारपण आहे आपल्या कोणा एका व्यक्तीचं. आणि आता त्यासाठी आपण तर जाऊ शकत नाही. काय करावं? तेव्हा ती देवासमोर बसलेली असते किंवा परमेश्वराच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर प्रार्थना करते. समोर निरांजन असतं. वाऱ्याचा झोत येतो, निरांजन विझून जातं. फोन लगेच खणखणतो आणि त्यावेळेला आपल्याला काही सांगावं लागतं का? काय घडलंय? निरांजन विझतं त्याच वेळेला आपल्याला कळतं. त्याला कोणी सांगायला आलं का तुम्हाला? तेव्हा नाही आलं सांगायला, पण त्याची जाणीव तुम्हाला होते. ते ज्ञान, त्या जाणीवेचं संवेदना ती आहे. परमेश्वराचं ज्ञान होणं म्हणजे काय? म्हणून भाव तोची देव. भावात्मक रूप जितकं तुमचं सद्भाव हा उत्कंठतेला पोचतो त्यावेळेला ईशशक्ती त्या भावामध्ये साकार होते.
म्हणून अंतःकरण साधकाचं नेहमी संवेदनशील असावं, हा भाग त्यामध्ये आहे. आत्मा सर्वत्र परिपूर्ण ज्ञानानंद रूप आहे, अव्यय विकाररहित आहे, त्याला राग द्वेषाचे विकार धर्म नाही, परिणाम रूपांतर रहित हे सगळं असतं. परिणाम रूपांतर रहित असतं याचा अर्थ काय? रामाचा शब्द आहे हा. याचा अर्थ काय? दूध आहे, दुधामध्ये लोणी आहे असं म्हटलं तर काय होतं? चुकीचं असतं का? जाणतो आपण, पण दिसतं का? दिसत नाही. दिसतं कधी? त्याला काही प्रक्रिया घडते तेव्हा. दुधाला विरजण आहे, विरजणासाठी काही काळ द्यावा लागतो. दही झालं, दह्याचं पाणी घालून ताक करायला लागतं, म्हणजे घुसळावं लागतं दही. एकदम घुसळून चालत नाही पाणी घालून, बरोबर आहे ना? मग लोणी येतंय, मग पाणी घालायचंय, मग लोणी येणार, मग लोणी काढायचंय, मग तूप होणार. किती प्रक्रिया आहेत. आता करा, तुपाचं लोणी, लोण्याचं दही, दह्याचं ताक होणार आहे का? नाही होणार. हे जे परिवर्तन आहे, ह्या परिवर्तनाला त्यांनी म्हटलेले विकार धर्म. हे विकार धर्म तिथे येतात आणि यासाठी कशाचंही आवरण नाही, एकमेव अद्वितीय स्थिती तिथे आहे. ते सत्य ज्ञान अनंत रूप आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे आवरण नाही, रूप वर्ण गुण जेथे. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सांडोनिया. ज्ञानदेव म्हणे निजीची निज ज्योत, तीही उभी मूर्त विटेवरी. आमच्या मुक्ताबाईंनी प्रश्न विचारला, विटेवरची मूर्त आहे काय? विटेवरी मूर्ती दिसते सगुण, सगुण का निर्गुण म्हणू दादा? सगुण जरी म्हणू, दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडले दादा. अरे मलाच प्रश्न पडलाय वाणीला, तूच सांग मला काय करायचं? तेव्हा दिलेलं हे उत्तर आहे. असा हा सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. त्याला आसक्ती नाही, तो स्वयंप्रकाशी आहे, सर्वद्रष्टा आहे, अपरोक्ष ज्ञानाने जाणला जातो. गुरुकडून शास्त्र उपदेश, महावाक्याचा उपदेश घ्यावा. जीवात्माने शिवात्मा बनायचा आहे. संसाराची मूळ अशी अविद्या आपली कार्ये आणि कारणासह परमेश्वराशी लीन करायची आणि त्याच अवस्थेला मुक्ती असं म्हणतात. आतापर्यंत ज्ञान, विज्ञान, वैराग्य हे सगळं तुला मी सांगितलं, परंतु मनामध्ये भक्ती प्रेम नसेल तर ईश्वराचं खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. ही दुर्लभ स्थिती प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे डोळे असून रात्री मनुष्याला चांगलं दिसत नाही, पण दिवा असला की समजतं, तसं भक्तीच्या दिव्यानी आत्मस्वरूप हे पाहायचं असतं. मनापासून अनुभव घ्यायचा असतो. मनात उत्पन्न होणाऱ्या उपभोगाचं सेवन करत जरी राहिला तरी आत्मा मात्र तटस्थ राहतो. रागद्वेष प्रीती इत्यादी गुणांनी तो पराधीनपणे संसारात पडतो. मग त्यानुसार मन अनेक कर्म उत्पन्न करतं. ही कर्म शुक्ल उत्तम, लोहित मध्यम, कृष्ण आणि अधम अशी असतात. या कर्माच्या गतीनुसार जीवाचं भ्रमण सुरू असतं. संसार लयाच्या वेळेला यासह जीव हा लीन होतो. सृष्टीकाळी तो वासना आणि
मनाने कर्मे करून जन्माला येतो असं रहाडगाडगं सतत चालू असतं. परंतु सत्कर्मांनी सुकृतांनी पुण्याचा क्षय होतो. त्यातूनच विषयात न गुरफटलेल्या भक्तीत रममाण होतात. सत्संगती त्यांना लाभ होतो आणि त्यातूनच हे सगळं स्वरूप लक्षात येतं. ज्ञान होईपर्यंत अज्ञान असतं. संसारा राग दुःख प्रीती द्वेष यांनी युक्त असतो. म्हणून मन हे संसार व मन हे स्वबंधन आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. हे मन सर्वातून मुक्त होतं तेव्हा मोक्ष होतो. परंतु आत्म्या मनाशी ऐक्य पाहून मनावरील बंधनांना भोगणारा असतो. मन मूलतः स्फटिकासारखं स्वच्छ आहे, परंतु त्याला संग होतो तसा तो त्याचा रंग घेतो. म्हणून बुद्धी इंद्रिय हे संसाराच्या बंधनात पाडतात. आत्म्याला ते नसतं. मीच मन हा भाव धरून हे सगळं पाहतो आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी झाला. यासाठी भ्रम आणि विकल्प सोडावा. प्रकृती आणि पुरुष हे वेगळ्या रूपाने पाहणं हा विकार आहे. दृश्याचं बीज प्रकृती, द्रष्टा पुरुष आहे. या दोन्हीचं मूलतत्व ब्रह्म आहे. दोन्ही वेगळं पाहणं हा विकल्प होतो. या सगळ्या उपदेशाला शिवजी लक्ष्मण गीत असं म्हणतायत. भक्ताचा संग जसा करत जावं तसा संग तसा रंग येतो. भक्ताची सेवा करणं, एकादशी व्रत करणं, कथाश्रवण करणं, नामसंकीर्तनात राहणं, अव्यभिचारी भक्तीचा उदय होतो आणि मुक्ती प्राप्त होते. हा विचार आपल्याला यातून समजू शकतो. यासाठी महत्व आहे. जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा घटनेचं वासनेचं विश्लेषण होत नसतं. ही वासना इच्छा अज्ञान रूपाची असते आणि शुद्ध विचार नसतील तर विचारसरणी विचारांना आक्रांत घडवते. जेव्हा सत्संग घडतो तेव्हा विचारातून विवेक घडतो आणि सत्संग मोक्षाचं साधन आहे. यासाठी मनुष्याने संतुष्टो येन केनचित, जे प्रारब्धानी मिळतं त्याच्यामध्ये मनुष्याने सदैव समाधानाने राहावं हा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. यासाठी हे जे स्वरूप आहे ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. काय रूपानी मी या ठिकाणी पाहतोय म्हणून अशा प्रकाराने प्रभूंनी या चरित्राचा भाग सांगितला. दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र राहू लागलेले आहेत. जाताना या उपदेशाचा विचारही त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आता पंचवटीमध्ये राहू लागले. एक दिवस एक घटना घडली. शूर्पणखा नावाची एक राक्षसीन तिथे आलेली आहे. राम आणि लक्ष्मण सीतामाईंचं रूप पाहिलं. राक्षसाचं रूप. राक्षसांना म्हणे आपली रूप बदलण्याचं सामर्थ्य असतं.
बघा, माणसापेक्षा आणि देवापेक्षाही राक्षसांकडे, दैत्यांकडे, दानवांकडे पुष्कळ सामर्थ्य असतं. विचित्र सामर्थ्य. त्यांच्यासारखं तप कोणीही करू शकत नाही. तरीही त्यांचा नाश का? ह्याचं कारण आहे, तेही भगवंतालाच प्रसन्न करून घेतात. आहे ना, उपासना किती कठोर करतात, भगवंत त्यांना प्रसन्न होतो, पाहिजेल ते देतो. मग तरी सुद्धा त्यांचा नाश का? ह्याचं एकाच सूत्रामध्ये कारण आहे. ते सूत्र म्हणजे राक्षस, देव आणि राक्षस, दैत्य आणि दानव हे कोणीही उपासक नसतात, भक्त नसतात. देवाणघेवाणीचा व्यवहार असतो. आम्ही इतकं देतोय, तुम्ही आम्हाला एवढं द्या, म्हणून तिथे नाश होतो. कोटीच्या कोटी उड्डाणे म्हणून का आमची संपत्ती झाली? आमच्या हातात सत्ता आहे, आम्ही बघू काय ते. एका कोणावरती दया केली, दाखवलं म्हणजे ते दयावंत आहेत. आता दुपारपासून एक मीटिंग झाली आळंदीची, दुपारपासून आपले फोन सुरू परत. म्हटलं आता कशासाठी आहे? तर काय ते नवीन इमारत बांधून झाली, त्याचं कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं आजच. लगेच फोन. कोणाला बोलवणार उद्घाटनाला? आम्ही सांगतो त्यांना बोलवा. बरं, सुचवा नावं. म्हटलं तुम्ही शरद पवार साहेबांना बोलवा. बरं म्हटलं, बोलवतो. म्हटलं त्याला काही कारण मीमांसा? म्हणजे माझ्या डोक्यामध्ये वारकरी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, म्हणजे हरकत नाही. पक्षीय राजकारण म्हटलं आणू नये अशा ह्याच्यात, म्हणून मी आपलं विचारलं. 5 कोटी रुपये आपल्या आळंदीला म्हणाले विकासासाठी दिले का नाही त्यांनी? काय त्यांच्या पदरचे दिले? काय गंमत आहे बघा. आता याला उत्तर काय द्यायचे? लगेच दुसरा फोन, भाजप कार्यालय. आता भाजपच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं बरं का आपल्याला आणि म्हणजे एकाचाही विचार असा आला नाही की बा धर्मकार्य आहे, धर्माच्या हितला माणूस आहे, जसं आपण आध्यात्मिक चिंतनाची माणसं आहे, संप्रदाय वारकरी आहे, कोणी अधिकारी मंडळी बोलवावेत नाही. अहो ते बोलवायचे ते बोलवा. एकाने उत्तर दिलं. त्यांच्या हस्ते ठेवा, प्रमुख उपस्थिती यांची ठेवा. मग म्हटलं आता कोणाला तुम्हाला इच्छा आहे मग बोलवायचे? आपल्या सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं ना, मला ऐकायला यायला पाहिजे शेवटपर्यंत. मग तेव्हा सांगितलं की म्हणाले राम नाईकांना बोलवा. म्हटलं आता त्यांना का? फोन वेगवेगळे. त्यांना का? माऊलीचं तिकीट नव्हतं का काढलं म्हणा त्यांनीच तर प्रयत्न केले, माऊलीचं नाणं त्यांनीच काढलं. मग त्यांना कुठेतरी आपल्याला द्यायला नको का स्थान? आता त्यावेळेला काही कमी झालंय का? नाही. म्हणजे हिते कोणाला कसं स्थान द्यायचं ही रूप बदलणारी आहेत. शूर्पणखा जी रूप बदलतीये, माणसं पाहून बदलतीये. तसं हे रूप बदललेलं आहे तिने. राम लक्ष्मणाकडे बघितलं, एकूण कामपीडा तिची पाहिली आणि रामानी चेष्टेने लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मणाकडे आल्याबरोबर लक्ष्मणाने तिची निर्भत्सना केली. पुन्हा ती रामाकडे आली. रामाकडे आल्याबरोबर रामाने सांगितलं माझं एक पत्नीव्रत आहे,
ही पत्नी आहे माझी, आता मी काही परत विवाह करू शकत नाही म्हणाले. मग काळजी कशाला करतो, मी राक्षसिणीच आहे, मी आत्ताच तिला खाऊन टाकते. ही उठली आणि पटदिशीने आतल्या झोपडीमध्ये निघून गेली. तिला काही जड आहे का काही, पण नाही. हे बघता बघता ऐकून तिचं रूप पाहिलं आणि पाहता पाहता त्या राक्षसिणीचं त्या ठिकाणी ती धावत आलेली आहे अंगावरती. रावणाने एकच केलं का, लक्ष्मणाने तिचं कान आणि नाक हे तोडून टाकलं. का तर ही रावणाची बहीण आहे. रावणाला कळावं की आता आम्ही कोणीतरी तुला शह द्यायला आलेलो आहोत. लगेच ती धावत पळत रावणाकडे जाते. आता सगळं गीत रामायण आपल्या समोर उभं राहीलच, मी काही वेगळं सांगायला नको. आणि ती त्यावेळेला आलेली आहे आणि ते सूड घे त्याचा लंकापती, हे जेव्हा म्हटलं होतं आम्ही लहान लहान होतो, रमणबागेमध्ये कार्यक्रम झाला होता तो. आणि ती योगिनी जोगळेकर बहुतेक असाव्यात, आता मला नावगाव काही कोणाची माहिती नाही तेवढी, पण त्या बहुतेक असाव्यात. ते हे गाणं म्हणत होते आणि तबल्यावर जी जोग का कोणीतरी होते, कोणीतरी असतील, ते जे बोलता बोलता इतकं जोरात म्हणत होते दोघही जण, तो तबला बडवत होते, बडवत वाजवत नव्हते, बडवतच होते की तबलाच फुटला शेवटच्या लयीला. म्हणजे तो राग किती त्याच्यातनं प्रगट होत होता हे मला सांगायचं. म्हणजे आम्ही सुद्धा असे श्वास कोंडून सगळं पाहत होतो, कारण घरातनं दिसायचंच तिथे बाहेर मागच्या बाजूने, आमच्या इथेच होतं ते सगळं. अशा प्रकारचा विचार तिथे होता की ती त्यांनी एकदम पाहिलं आणि सगळं तिने सांगितलेलं आहे. आणि हा आता तुला शह द्यायला आलेला आहे, तू काय करतोस इथं बसून म्हणाले. म्हणून मी कालच आपल्याला बोललो की 99% जे ते निर्माण झालेलं आहे त्याच्यातले विचार 99% हे जर अध्यात्म रामायण पाहिलं तर त्यामध्ये व्यक्त होत आहे. हे गद्यात आहे, ते पद्यात आहे. म्हणून मी आता त्याचं वर्णन फार करत नाहीये, ते तुमच्या डोळ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी येतील. आता रावणाला प्रश्न पडला, आता हे राम आणि लक्ष्मण कोण आलेले आहेत. शेवटी रावण पूर्वीच्या वेळेलाच मारीच्याकडे आल्यानंतर रामाच्या बाणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याच्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे. आणि त्या परिवर्तनामुळे तो रामाचं चिंतन करतोय गेले 12 वर्ष. पण प्रारब्ध कर्म असं आहे की आता ह्या 13व्या वर्षामध्ये त्याला तिथे सांगतोय रावण की चल माझ्या मदत चल म्हणाला. काय करायचं म्हणा. रावणाला त्यांनी बोध केला, तो असं काही करू नकोस, हे करणं बरं दिसत नाही, बरं योग्य नाही. आणि राम हा साक्षात परमेश्वराचं रूप आहे, शिकवू नकोस. एक तर मला मदतीला चल, स्वर्णमृगाचं धारण रूप कर आणि इकडे म्हणाला माझ्याबरोबर ये. चकवायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. राम तिथून दूर झाला की मी सीतेला पळवणार आहे. तोपर्यंत तो म्हणाला ऐकत नसशील तर मीच तुझा वध करतो. मारीचाने मनात विचार केला असा की तुझ्याकडून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं काय वाईट आहे, गती तरी मला उत्तम मिळेल. तो तयार होतो. प्रभूची योजना तयार आहे. कर्तुम शक्ती या परमात्म्याची आहे. इथे वर्णन असं आहे, अग्नी नारायणाला बोलवलेलं आहे. मूळ सीता त्याच्या स्वाधीन केली आणि त्याला असं सांगितलं
की मायावी सीता माझ्याबरोबर दे. म्हणून ती मायावी सीता तिथे राहिली. मूळ सीताचं रूप जे आहे ते मात्र अग्निरूपामध्ये संरक्षित राहिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी हे मृगकांचन जो होता मारीच, मृगकांचनाचं रूप घेऊन आलेला आहे, कांचन मृगाचं, तो त्या ठिकाणी फिरू लागला. भगवती सीतामाईंनी ते पाहिलं आणि तिने इच्छा व्यक्त केली, मला हे हरिण द्या. सुवर्ण कांचन त्याच्या अंगावरती चकमकत आहे, मला त्याची चोळी शिवायची आहे. राम म्हणाले, अगं इथे अनेक मायावी लोक असतात, राक्षस असतात, दैत्य असतात, काय रूप घेतात काय नाही, कुठे असं सुवर्णाचं असतं का? पण नाही, स्त्री हट्ट. त्याप्रमाणे झालं आणि राम म्हणाले, मी जातो. लक्ष्मणा म्हणाले, तू हिला इथनं पाठवू नकोस, सोडू नकोस, तू इथेच राहा. त्याप्रमाणे तो तिथे राहिला. परंतु हे लांब गेल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी लक्ष्मणा मेलो 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 म्हणून ओरडायला लागला आणि रामाने बाण मारलेला होता. रामाला सोडो म्हणण्याच्या ऐवजी लक्ष्मणा ये धावत असं सांगून त्यांनी त्या ठिकाणी लक्ष्मणाला बोलवलं. आवाज लक्ष्मण सीतामाईंच्या कानावर गेला. सीतामाई म्हणाल्या, ताबडतोब तू लक्ष्मणा जा. लक्ष्मण म्हणाला, हे सगळं फसवं रूप आहे. बाई लक्षात ठेवा तुम्ही वहिनी की एक भाग महत्वाचा आहे, ज्याचं नाव घेतल्यावरती संकट पडतात त्याला संकटाचं कारणच काय आहे? हे मायावी राक्षसाचं रूप आहे. तुम्ही असं काही करू नका, रामाला कोणतंही संकट येऊ शकत नाही. पण तिला मनामध्ये विचित्र कल्पना येते, संशय आत्मा विनश्यती. एकदा का आत्मस्वरूपामध्ये संशय, भ्रम आणि भ्रांती हे निर्माण झालं की नक्की जीवनाचा नाश आहे हे ओळखावं. भ्रम निर्माण झाला आणि भ्रम निर्माण झाल्याबरोबर, संशय निर्माण झाल्याबरोबर तुमचा हेतू शुद्ध दिसत नाही. लक्ष्मणाला ते लागलं. लक्ष्मणाला, ठीक आहे, आता मी एक काम करतो. तपसामर्थ्याने त्यांनी एक रेषा मांडली आणि त्या आश्रमाच्या भोवती ती रेषा केली आणि सांगितलं, वहिनी या रेषेच्या बाहेर तुम्ही कोणत्याही स्थितीत पडू नका. सीतामाईंना हे सांगितलं आणि प्रभू रामचंद्र च्या बाजूला हा गेलेला आहे. तोपर्यंत मारीचानी खरं रूप धारण केलं. मारीचानी रामाला सर्व गोष्ट सांगितलेली आहे, लवकर जा आणि सीताला वाचव. तोपर्यंत लक्ष्मण तिथे आला. लक्ष्मणाचं हे स्वरूप पाहिलं आणि लक्ष्मण म्हणाला, कशाला आलास तू? राम म्हणाले, आलास? म्हणाले, असं असं झालं. अरे झालं तरी लक्ष द्यायचं नाहीस ना तू, आता काय करणार आपण? म्हणून तोपर्यंत तिकडे तो गेलेला आहे. तोपर्यंत इकडे राम तिथनं हल्ल्याबरोबर लक्ष्मण तिथे भिक्षुकाचा वेश घेऊन रावण तिथे आलेला आहे. रावणाने माई भिक्षा वाढा म्हणून प्रार्थना केली. अरे बाबा थांब जरा. घरातनं कंदमुळं फळं आणली आणि द्यायला लागली. तो मात्र थांबलाय. तो रेषेच्या बाहेर थांबलाय, ती मात्र रेषेच्या आत आहे. रावणाने तो प्रयोग करून बघितलेला होता. रेषेच्या आत येतोय, तोच विद्युत शक्तीचा चटका त्याला बसला. आता म्हणाला, तिला तो चटका बसणार नाही, तिला बाहेर बोलवायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी संधी साधली आणि तोपर्यंत तो जाऊन सीतेला पकडून आपलं मूळ रूप प्रगट केलं आणि या मायावी सीतेला घेऊन तो निघून गेलेला आहे. सीतेचं हे स्वरूप बघितलं, शोक करू लागलेली आहे, पण काही केलं नाही. त्यांनी विमानात तिला ओढत नेऊन बसवलेलं आहे आणि विमान सुरू झालं. तो जटायू तिथे आलेला आहे. जटायूचं त्याचं युद्ध झालेलं आहे. तुला घेऊन जाता येणार नाही म्हणाले रावणा. तोपर्यंत त्या दोघांच्या युद्धामध्ये त्या जटायूचे पंख रावणाने तोडले. तो खाली कोसळून पडला आणि ते विमान पुढे निघालेलं आहे.
ऋषशृंग पर्वत तिला दिसलेला आहे. पर्वत माहिती नाही, पण तिथे एकदम वानरं दिसत आहेत असं लक्षात घेतल्यावरती अत्रि ऋषींची भार्या अनुसूया यांनी दिलेले दागिने ची पुरचुंडी सीतामाईंजवळ होती, ती त्यांनी त्या ठिकाणी टाकून दिली की जेणेकरून कळावं. आणि याप्रमाणे सीतामाईंना घेऊन रावण लंकेमध्ये आला, महालात ठेवू शकला नाही. हे लक्षात ठेवा. अर्थ आहेत त्या पाठीमागे, आपण बघूया शेवटी. आणि तिथून तो अशोकवनामध्ये तिला ठेवलेला आहे आणि तिथून तो बघू लागला आहे. राम लक्ष्मण येतात, अनेक विचार मनामध्ये आले. लक्ष्मणावर राम रागवलेला आहे. आता त्यांनी आल्याबरोबर बघितलं आणि त्याचा जटायू कोसळलेला बघितला. भगवती सीतामाई आश्रमात नाही याचं स्वरूप त्यांनी ओळखलं. दुःख झालं अतिशय. मग जटायूंनी सगळी हकीकत सांगितली. मानवी भिक्षुकाचा वेश घेऊन रावण हितून घेऊन गेलेला आहे, कोणी एक राजा असं समजल्याबरोबर जा म्हणाले. मग जटायूची उत्तरक्रिया केलेली आहे. दिव्य रूप त्याला प्राप्त झालं. त्यांनी केलेली रामस्तुती अत्यंत श्रेष्ठ आहे. अशा प्रकाराने मग पुढे शोधत शोधत गेले. तोपर्यंत कदंबाचं एक दर्शन झालेलं आहे. त्याचेही बाहू पुष्कळ होते. तो वृक्षरूपात दिसायचा आणि आतमध्ये तो अडकलेला होता. त्याचे बाहूंचं भेदन केलं. कदंबाचं प्रार्थना त्याला कदंबानी प्रार्थना केली रामाला आणि मग कदंबाचं दहन करून शरीरातून एक गंधर्व पुरुष प्रगट झाला. रामाची त्यांनी स्तुती केली आणि स्वर्गलोकाला तो निघून गेलेला. अशा प्रकाराने एका पाठोपाठ एक या सगळ्यांचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तिथून पुढे पाहता पाहता मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र आलेले. तिथे एक भिल्लीण आहे, शबरी हे तिचं नाव आहे. अमोघ भक्ती साधना आहे त्या ठिकाणी. सततम कीर्तयंतो माम हे भगवंतानी गीतेतलं दिलेलं आश्वासन आहे. ऐसैनी माझे नामघोषे नाहीशी होती विश्वाची दुःखे, हे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. असं अखंडपणे भगवंताचं प्रभूचं चिंतन करत ही एक स्त्री तिथे राहिलेली आहे. धर्माचरण चाललेलं आहे, सत्कर्म करते. गुरूंनी सांगितलेलं आहे द्वापार युगात की ते या आश्रमामध्ये भगवान विष्णूंचा अंश अवतार असलेले प्रभू रामचंद्र इथे येतील. त्यांना तुला पुढे मार्गदर्शन करायचे, तू इथे राहायचेस म्हणून त्या आश्रमामध्ये ती राहिलेली आहे. तिने पुढलं मार्गदर्शन प्रभूला करायचं आहे. साधू संगत जडलेली आहे, तादात्म्यता आलेली आहे. सर्वव्यापी एक स्वरूप समजलेलं आहे. जटायू आहे. जटा म्हणजे तरी काय आहे? जटा क्रम पद हे आपल्याकडे वेदातली स्वरूप आहेत. जटा म्हणजे वेद ज्ञानाने रावणाला राक्षसी वृत्तीला विरोध केला, परंतु जटायू आहे वेद ज्ञानाचं प्रतीक आहे, हे जीवनाचं कल्याणाचं आहे. कदंब राक्षस भेटला, राक्षस हे शीर रहित आहे, त्याने लक्ष्मणाला मारण्यास सुरुवात केली, रामाने मारलेलं आहे. कदंबा म्हणजे शिररहित शरीर आहे. शिर नसणं म्हणजे विवेक बुद्धीचा नाश होतो. डोकं बुद्धिरहित ते डोकं. कदंबाचं लक्ष्मणाला गिळलं म्हणजे विवेकाला गिळून टाकलं, परंतु रामाने अंतरात्म्यात सावध केलं व विवेक जागृत झाला. भगवंताच्या गुणानुवादाने अंतःकरण निर्मल होतं, द्रवयुक्त होतं. त्यात एक आहे धारवाहिकता येणं आवश्यकता. ही एक अखंड वृत्ती आहे. हे स्पंदरूपाने ईश्वर सत्तेचं अस्तित्व प्रमाणित करता येतं. मनोवृत्ती अनंत आहेत. मन कधी थांबत नाही, हा अनुभव आहे. भक्तिरूपी वृत्ती हे उपासनेचं फळ आहे. म्हणून शबरी आणि रामाची भेट आहे. अशा साधकाच्या चित्तात वैराग्य असतं.
नित्यानित्य विवेक असतो, याचाच प्रभाव समाजावरती असतो. शिवाजी तुकारामांकडे गेले, तुकारामांचा प्रसाद मिळतो, भक्ती प्रभावाने राष्ट्रकार्य घडतं. यातूनच प्रचार नको, सभा नको, निवडणुका नको, आचारसंहिता नको, तरी सुद्धा त्या ठिकाणी एका वाक्यामध्ये सगळं भगवत भक्त बनलेला राजा आहे. समर्थांचं तर ज्ञान आहेच आहे, पण तरी सुद्धा एका ह्याच्यामध्ये ज्ञान त्यांना मिळालं. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दासत, तुका म्हणे हेची आस, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. आम्हाला काही नको आहे. हे निर्माण होत आहे म्हणून या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. संपूर्ण विश्व निर्माण करणं, त्याचं रक्षण करणं, त्याचा संहार आणि लय मूल स्वरूपात करणं, हे कार्य सतत चालू आहे. ईश्वर शक्तीची कल्पना ही सहजासहजी येत नाही. जसं जसं श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं, त्याच्याशी तादात्म्य व्हावं. म्हणजे वैराग्य विवेक नव्हे तर श्रवण मनन निधिध्यास घडू लागतो. यासाठी मनाच्या बुद्धीची योग्यताही वाढली पाहिजे. ज्ञान योग्यता वाढायला पाहिजे. याकरता ईश्वरी मार्गाचा, भक्ती मार्गाचा प्रसार रामायणकारांनी शबरीच्या योजनेतून केलेला आहे. काळाच्या मर्यादा पुष्कळ आहेत, सुखालाही मर्यादा असते. यासाठी उत्तम कर्म करायचं, चांगलं वागावं, काय करावं ते बघावं, सर्वामुखी मंगल बोलवावे. याप्रमाणे मनाप्रमाणे वागणं हे सत्कर्म नाही. शास्त्र ही ईश्वराची आज्ञा आहे. याप्रमाणे वागणं याचं कल्याण आहे, यातच कल्याण आहे. यांनी आपली वैयक्तिक उन्नती होते. हा एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ, हा एक प्रयत्नवाद आहे. सत्कर्मामध्ये प्रातस्नान आहे, पूजा आहे, अर्चा आहे, स्तोत्रपठण आहे, ही सत्कर्म आहेत. पण कधीतरी देहासक्ती त्यातून कमी झाली पाहिजे. नाही तर झोप कधीही संपत नाही, हेच लक्षात ठेवायचं आहे. आता शबरीच्या हिते येऊन राम थांबलेले आहेत. शबरीने बघितलं, चित्रकूटावरती आहेत. ती त्यावेळेला रामाला असं म्हणतेय, तथैव रामं वृद्धनैव पारण प्रतीक्षगामी ते अद्य सुफलम गुरु भाषितम. चित्रकूटावरचा हा संवाद त्यांचा, चित्रकूट नाही, ह्याचा आश्रमामधला संवाद आहे. ते असं म्हणते, तव दासस्य दासां शतसंख्योत्तरं वा दासित्वनाधिकरम अस्ति कुता साक्षाच्चैव ते. मी दासांची दास आहे. अत्यंत हीन कुळातील माझा जन्म आहे. दासी म्हणण्याचा मला अधिकार नाही. रामा, तुझी सेवा कशी करावी हे मला समजत नाही. तुझ्याशी कसं बोलावं हेही मला समजत नाही. काय विनम्र भाव आहे. वाणी माझ्याजवळ नाही, ज्ञान नाही, काही कळत नाही, तरी माझ्यावर प्रसन्न व्हाल का? राम म्हणाले, अगं बाई, पुंसवते स्त्री तो विशेषा न जाती नामाश्रय दया न कारणम बद्भजने भक्तिरेवही कारणम. तू काळजी करू नको सगळं. भक्ती भावामध्ये स्त्री पुरुष विशेष जाती जात नाम आश्रय या गोष्टी काही येत नाही. भक्ती ही अमोघ आहे. एक साधन आहे की त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. ही भक्तीमध्ये तू राहा. ती असं विचारते, रामा, मी भक्तीमध्ये राहायचं म्हणजे काय करायचं? हिते भक्तीला सगुण केलेलं आहे प्रभूने. म्हणून भागवतामध्ये उल्लेख येतोय ना, ती द्रविड देशे उत्पन्न. हा भक्ती सांगतेय नारदांना गोकर्णाख्यानात. माझी उत्पत्ती द्रविड देशात झाली. द्रविड देशात उत्पत्ती म्हणजे काय
तर द्रविड देशात या ठिकाणी पंपा सरोवरच्या अलीकडे असलेल्या पर्वतावरती ही शबरी आहे आणि शबरीला सगुण भक्तीचा उपदेश केलाय म्हणून ती म्हणते मी सगुण झाले. आणि तोपर्यंत ती निर्गुण रूपातच आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं आता पहिलं साधन काय करायचं की हे मला तुझी प्राप्ती होईल. तेव्हा रामानी सांगितलेलं महत्वाची गोष्ट आहे सज्जन संगती धरावी. हे नवविधा भक्ती नव्हे. नवविधा भक्ती ह्या प्रल्हादजींच्यामुळे प्रगट झालेल्या आहे. त्याला विचारलं तेव्हा तू काय शिकला तेव्हा सांगितलेलं आहे श्रवणम कीर्तनम अर्चनम दास्यम आत्मनिवेदनम वगैरे वगैरे. तसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या नवविधा नाही आहेत, ही भक्तीच आहे, प्रगट झाली आहे. कशामुळे? सत्संगती असली पाहिजे. दुसरं देवाच्या ईश्वराच्या कथा श्रवण कराव्यात, लीलानुवादाने श्रवण करावं. चौथं प्रवचन व्याख्यान वाणीनी सदैव चिंतन करावं. ऐकलं आणि संपलं नकोय. सदा गुरूंची उपासना करावी. पाचवी गोष्ट सांगताय सदाचरणाची आवड आणि यमनियमांचे पालन करावं. सदा एकनिष्ठ राहावं. मंत्र उपासनेची साधना करावी. सिद्ध मंत्राचा जप करावा. देवापेक्षा देवभक्तांचा संग ठेवावा. सर्वत्र एकच भाव ठेवावा. लौकिक गोष्टीचा वीट मानावा. आठवी गोष्ट सांगतायत मनाचा आणि बाह्य इंद्रियांचा निग्रह करावा. नव सर्वत्र सबाह्य अभ्यंतरी एकच परमात्मा आहे हे तत्व विचार करावा. हे 9 भक्तीचे प्रकार सांगितले आणि ही साधनं सांगितली भक्तीसाठीची. भक्तीचं लक्षण एकच म्हणजे प्रेम आहे. या प्रेमाने ईश्वर स्वरूपाची अनुभूती मनाच्या ठिकाणी येते. म्हणूनच भक्ती हे मोक्षाचं साधन ठरतं. म्हणून भक्ती कामधेनू स्वरूप आहे. अशा प्रकारचा विचार त्यांनी सांगितला. पाहता पाहता तिने रामाचं पूजन केलं. पूजन केलं असताना तिच्या समोर ती रोज तयारी करते. कंटाळा नाही आहे. येईल तेव्हा बघू. आता किती दिवस करायचं नाही, रोजच्या रोज आश्रमाची स्वच्छता, कंदमुळं फळाळ नाही, बोराचा संबंध कुठेही नाही, कंदमुळं. आणि ती गोड आहेत का नाही ती चाखून बघायची आणि ठेवून द्यायची. गोड असतील तेवढीच प्रभूला द्यायची. ज्या वेळेला पूजन केलं आणि नैवेद्य समर्पण केला तेव्हा रामाने पटदिशीने फळ उचललं आणि घेतलं. आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला शास्त्रधर्माने वागणारा हा प्रभू रामचंद्र आज उष्टावलेला पदार्थ खातो कसा. तेव्हा राम हसले. तू शबरी कुठल्या रूपात पाहतोयस म्हणाले. ती पंचमहाभौतिक रूपात नाही आहे, ती सूक्ष्म रूपाने अजून राहिलेली आहे गुरुच्या आज्ञेमुळे. आणि सूक्ष्म रूपात ये हृदयीची ते हृदयी घातली ही अवस्था आहे. तेव्हा अभेद्य रूपात आम्ही दोघंही आहोत. तेव्हा पदार्थ उष्टावला न उष्टावला नाही. पंचमहाभौतिक देहाला हे सगळे नियम लागू आहेत. म्हणून शबरीने नैवेद्य केला म्हणून आम्ही उष्टावलेला नैवेद्य भगवंताला समर्पण करायचा नाही. चव बघायला काय हरकत आहे. देवाला नीटपणे द्यायला नको का. नीटपणे केलं की नीटपणे आपोआप होतं. तिथे नाही होत. म्हणून धर्मशास्त्राच्या असलेल्या अनुज्ञांचं उल्लंघन करायचं नाही आहे. लक्ष्मण खजील झाला. आणि मग तिथे तिने पाहता पाहता लक्ष्मणाला हिला सांगितलं पंपा सरोवराच्या किनारी म्हणाले हे सगळं तुला तिथे दिसेल आणि तुम्ही याच्या पुढे जा. तिथे तुमची मारुतीची भेट होईल हनुमानाची. आणि ती भेट झाली की मग तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि पुढला मार्ग तुम्हाला मारुती राया दाखवेल. अशा पद्धतीचं मार्गदर्शन तिला झालेलं आहे. पाहता पाहता शबरीचा देह एकदम अदृश्य झालेला आहे. सदैव ज्या अवस्थेत होत्या त्या अवस्थेत अदृश्य झालेला आहे देवाच्या सान्निध्यात. हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यावर पुष्कळ बोलता येणार आहे.
पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण इथेच थांबूया. वाचे राम नाम सतजप, ते ध्यानी अंतर वांची, दर्शनाचा लाभ होईल कधी, शोधी अंतरंगी. असा हा अभ्यास तिने केलेला आहे. ईश्वराची अनुभूती येते, अज्ञानाने उत्पन्न झालेल्या कर्माचा नाश होतो. परंतु देवभक्तीमध्ये, ऐक्यामध्ये दोषयुक्त कर्मही संपून जातं. हे त्या ठिकाणी घडलेलं आहे. म्हणूनच अशा अवस्थेमध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणू लागले होते की भेटी लागी जीवा लागली से आस. ही आस त्यांचीच एकट्याची होती असं नाही, तर त्या आस जी होती ती देवाची सुद्धा होती. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन घडू शकलं. हे बघता येतं, आपल्याला पाहता येतं, अनुभवता येतं. अशा प्रकारचा हा विचार आहे. एक 5 मिनिटं घेतो तुमचं. मग ठीक आहे, आपण उद्याला बघू. ते आलेले दिसतात, आपण उद्याला बघू. आहे तो कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.